उद्या दुपारी गजेंद्र येतोय तुझी प्रॅक्टिस बघायला. फोन आला होता त्याचा. पण का? ते काय येतात? सहजच. पण सहज तरी काय येतात ते सर? त्यांचा माझ्या ट्रेनिंगशी काहीही संबंध नसणार आहे ठरलंय ना आपलं. श्रुती, तो काय तुला टिप्स द्यायला येणार नाही. तो फक्त तुझी प्रॅक्टिस बघायला येणार. पण मग सर त्यासाठी तुम्ही आहात ना, ते काय येत आहेत? श्रुती, कशाला त्रास करून घेतेस? येऊ दे ना, बघू दे. तू तुझं काम कर. आणि तो काही बोलणार नाही. आणि बोलला तर बोलू दे. किती ऐकायचं हे सांगायला मी आहे ना. तुझी प्रॅक्टिस कर. तू पंडितजीशी बोलू शकते सगळं, पण समज सॅम सरांनी तुला न पटणारी गोष्ट सांगितली तर काय करशील? बोल ना. बघितलंस, मी नुसता प्रश्न विचारला तर तुझी द्विधा मनस्थिती झाली. माझं काय होत असेल अगं? श्रुती, काय झालं? काय बोलायचंय? सॉरी सर, पण मी त्या गजेंद्र सरांच्या क्लबकडनं नाही खेळणार. मग ही डिस्ट्रिक्टची मॅच मला नाही खेळता आली ना तरीही चालेल. ओके, सो हे झालं या आठवड्याचं. बाकी बऱ्यापैकी फ्री असतो. जरा छान फिरायला जा, रियाज कर. ओके, कारण पुढच्या आठवड्यात ही सगळी कसर भरून निघणार आहे. पुढच्या गुरुवारी 2 कार्यक्रम आहेत. अहिल्या मंडळात एक आणि मग विश्वकोश कमिटीतर्फे गुलमोहरला. गुरुवारीच? येस. म्हणजे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी? येस, मस्त ना. मस्त काय? असं करू नको सर. एका दिवशी एकच कार्यक्रम ठेव. आवाजात फटी घेण्याची शक्यता असते. असे अघोरी प्रकार कशाला करायचे? हे अघोरी कसं असेल मी असताना? माझं फुल प्रूफ प्लॅनिंग असतं. दोन्ही कार्यक्रम बोरिवलीलाच आहे. अहिल्या मंडळात सकाळी आहे आणि संध्याकाळी गुलमोहरला. मध्ये बराच वेळ आहे तुला रियाज करायला किंवा आराम करायला, आणि घरी यायची काहीच गरज नाही. त्या अहिल्या मंडळाचं छान VIP गेस्ट हाऊस, तिथं तू आराम करू शकतोस. अरे आराम मला मिळेल, बाकीच्यांचं काय? आणि तू जास्त एक्साइट होतोस. हे बघ, तू जर माझ्यासाठी काम करतोयस याचा अर्थ असा होत नाही की तू फक्त माझाच विचार करावा. बाकीच्यांचाही विचार कर, संपूर्ण टीमचा विचार कर. उत्तर आहे, नितीन आहे, बाकीचे आहेत. त्यांना विचारायला हवं ना की त्यांना हेक्टिक शेड्यूल जमणार आहे का? पण आता तू गातोयस म्हणल्यावर त्यांना न जमायला काय? नाही, तसं नाही. त्यांना ठरवते, तू नको ठरवू. अरे पण कधीतरी कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करावं लागणार आहे. आणि तुझंच म्हणणं आहे मी माझ्या जुन्या लोकांशिवाय काम करणार नाही. नाहीतर यावेळी मी काहीतरी केलं असतं. गुलमोहरच्या कार्यक्रमासाठी आपण दुसरी माणसं अरेंज करू शकतो. दुसरी माणसं? यु नो व्हॉट, मी सजेस्ट करणारच होतो. कार्तिक, आपण तुझ्या कार्यक्रमासाठी आहे ना 2 टीम्स तयार करू. म्हणजे कसं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि इनफॅक्ट हे आत्ताच करू शकतो. म्हणजे गुरुवारचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक टीम सकाळच्या कार्यक्रमाला साथ देईल आणि एक टीम संध्याकाळच्या. काय बोलतोस? अजिबात नाही. नवीन लोक नको. माझ्या टीमशी ट्युनिंग आहे. मला तीच टीम हवी. ओके बॉस, जशी तुझी इच्छा. बरं, मी निघतो. मला एक अर्जंट काम आहे. मीटिंग किती वेळ चालेल माहित नाही. फोन माझ्याकडेच असणार आहे, पण रात्रीपर्यंत उचलता येणार. सिक्रेट सर्व्हिस एजंट असल्यासारखं बोलतोस. सिक्रेट आणि पवन आर ऑपोजिट्स. तुझ्याच कामाने जातो. ठीक आहे, मग मी पण येतो. असं या आठवड्याभर मी फ्री असं म्हणालायस. अरे तुम्ही बॉस आहात सर. पहिले आम्ही जाणार. नाचीच जाएगा आगे और फिर आप आओगे. जाणारच कुठे? पण तुझ्याच कामाने जातो. दॅट्स अ सरप्राईज. अँड यू नो व्हॉट, आय एम शुअर युल लव्ह इट. चलो, बाय बाय, सी यू. हा, बोला सॅम सर. हो, मी फ्रीच आहे. हो, भेटतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे? ओके, शुअर. ओके, बाय. काय? कम ऑन कार्तिक, ॲज इफ यू डोंट नो. हो सर, मला खरंच माहित नव्हतं.
तुमच्याकडून कळतंय हे आता. क्लबचे डेव्हलपमेंट ती तुझ्याबरोबर शेअर करत नाही. डेव्हलपमेंट सर, मी तर हेच समजतोय की मार्टिना डिस्ट्रिक्ट खेळणार आहे आणि श्रुती क्लबला जाते ते तिला ट्रेनिंग मध्ये मदत करायला. तुम्ही श्रुतीला डिस्ट्रिक्ट खेळायची संधी देताय, तिची ट्रेनिंग सुरू झाली हे मला अजिबात माहित नव्हतं. व्हेरी स्ट्रेंज. एवढा कम्युनिकेशन गॅप तुमच्या दोघांमध्ये कधीपासून सुरू झाला? ते मीच जरा अडकलो होतो म्हणून असेल कदाचित. पण सर, तिने हे जे ठरवलंय ते होता कामा नये. पण तिने स्पष्ट सांगितलंय की ती गजेंद्रच्या क्लब मधनं डिस्ट्रिक्ट खेळणार नाही. म्हणजे पुन्हा सगळी मेहनत फुकट घालवायची तिला. एवढी हातची गेलेली संधी परत मिळते तर ही मूर्खपणा का करते? कार्तिक, हा मूर्खपणा नाहीये. बरोबर आहे तिचं. आय एम प्राऊड ऑफ हर. उलट मला तिचं कौतुक वाटतं की अपॉर्च्युनिटीसाठी लोक वेडे होतात, काही करायला तयार होतात, पण ही तडजोड करायला अजिबात तयार नसते. आताही तिचं तेच झालंय. कॉम्प्रोमाइज करायच्या मनस्थितीतच नाहीये ती. पण मग आता आपण काय करायचं? आपण नाही, तू करायचंस. माझ्याकडनं जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे मी केलेत. आता जे करायचंय ते तुला करायचं. पण मी काय करू? गजेंद्रच्या क्लब मधनं खेळणं किती महत्वाचं आहे आणि लॉंग टर्म साठी तिला किती फायद्याचं आहे हे तू तिला पटवून सांग, आणि ते तूच करू शकतो. हो हो चिरंजीव, अरे काय कुठे एवढ्या घाईघाईने गेला होता कुठे? ते जरा एक काम होतं. हा बरोबर आहे. बघ, ते तुझे पेपर्स सह्या करून रेडी असतील तर दे माझ्याकडे, फाईल रेडी करून टाकतो. कसल्या सह्या? कोणते पेपर्स? अरे असं काय, NSC चे पेपर्स. बाबा तुम्ही कधी दिले मला? अरे तुला नाही, श्रुतीकडे दिले होते मी. बोललीच नाही का तुला काही? अरे 3 दिवसापूर्वीच दिलेत मी. मला म्हणाली मीच घेते त्याच्या सह्या. मग तुला सांगायलाच विसरली काय? हो, हल्ली बऱ्याच गोष्टी सांगायच्या विसरायला लागलेत. श्रुती, बाबांनी NSC चे पेपर्स दिले होते माझ्या सह्या घ्यायला. तू बोलली नाही सगळं मला. अरे हो, दिले होते. माझ्या डोक्यातून निघून गेलं ते मी. डिस्ट्रिक्ट खेळायची संधी मिळते हे जसं डोक्यातून निघून गेलं तसं तेही बोलली नाहीस मला. सॅम सरांना भेटला होता. ते महत्वाचं नाही. म्हणजे भेटलाच. श्रुती, तू डिस्ट्रिक्ट खेळणार नाहीस असं का सांगितलंयस? कारण मला त्या गजेंद्र सरांच्या क्लबकडनं खेळायचं नाहीये. अगं एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय त्यात? प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो माणूस ना स्वतः एक मोठा प्रॉब्लेम. अरे ज्या खेळाला मी इतकं रिस्पेक्ट करते ना त्याचा डिसऑनर करतो तो. कोच म्हणून घ्यायच्या लायकीचा नाहीये तो माणूस. मार्टिना त्याच्या क्लबकडनं खेळत होती तेव्हा माहिती आहे ना त्यांनी काय केलं होतं. अशा माणसाच्या क्लबकडनं मला खेळायचं नाहीये. अगं पण त्या माणसासाठी कुठे काय करायचंय? त्याचं फक्त नाव लागणार आहे. आणि सॅमसन म्हणाले की ते कोच असणार आहेत, ते 100% इन्व्हॉल्व असणार आहेत, तरी नाही म्हणतेस? हो. म्हणजे तुझा सॅम सरांवरही विश्वास नाही? प्रश्न विश्वासाचा नाहीये, माझ्या एथिक्सचा आहे. मग सरांचं म्हणणं काही असलं तरी? कार्तिक, तू मला कालच विचारत होतास ना की सॅम सरांनी तुला अशी एखादी गोष्ट करायला सांगितली जी तुला पटत नाहीये तर काय करशील? मी हे करते. श्रुती, हा डिसिजन बरोबर नाहीये. ज्या गोष्टीने मला मनस्ताप होईल अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाहीये, मग ती कोणीही सांगितलेली असली तरीही. तुला मिळणाऱ्या संधीची किंमत नाहीये. संधी जर का या पद्धतीने मिळत असेल तर नाहीये मला किंमत. अगं असं काय करतेस? तुला तुझा गोल अचीव करायला मदतच होणार आहे या मॅच मुळे. अरे पण हे काय शेवटचं वर्ष आहे का या मॅचचं? पुढच्या वर्षी खेळेनच ना मी मॅच, पण या माणसाच्या क्लबकडनं नाही खेळणार. अगं क्लब महत्वाचा आहे की मॅच? माझे एथिक्स, माझे प्रिन्सिपल्स आणि माझी इच्छा सगळ्यात जास्त हे महत्वाचं आहे. यू आर नॉट गेटिंग इट. नो, यू आर नॉट गेटिंग इट. बरं ठीक आहे, नको ऐकूस माझं. मला अक्कल नाहीये असं समज. पण सर, त्यांचं तरी ऐक. मग आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा ऐकायला हवं होतं त्यांचं. तेव्हा सुद्धा तू आता विषय भलतीकडे नेतेस. सरांना तू भेटलास, नको त्या विषयात तू शिरलास. नको तो तुझं करिअर माझ्यासाठी नको तो विषय नसेल, पण त्यातलं सगळंच तुला कळतं असं नाहीये ना. मग सगळ्या गोष्टीत का पडतोस तू? माझे निर्णय मला घेऊ देत.
ठीक आहे, इथून पुढे मी तुझ्या करिअरच्या बाबतीत काही बोलणार नाही आणि तूही माझ्या करिअर बाबतीत बोलायचं नाही. श्रुती, तू घोरतेस अगं. अगं, गिरणी आहेस का? हे हेलिकॉप्टर, अगं किती आवाज. माणसं नाही ग एवढ्या जोरात घोरत. हूं का हूं? तू चिंपांजी आहेस का? हो, तो घोरतो. हे चिंपांजी, ए श्रुती, श्रुती यार. कोण असणार आहे? आणि मीच असणार इथे. अगं झोप तू. सॉरी, तू का जागा आहेस? तू झोपू कुठे देतेस? काय? काही नाही, तू झोप. मला झोप येत नाहीये. उलटे आकडे मोज. तू कमी घोर. काय? मी घोरत होते? नाही नाही, मी घोरत होतो. ऍक्च्युली मला घोरायचं आहे म्हणून मी जागा राहिलोय. कार्तिक, तू मी घोरत नव्हते. तू खोटं नको बोलूस. अगं ए, घोरणाऱ्या माणसाला कधीच कळत नाही की तो घोरत असतो. अरे पण मला कळतं मी घोरते तेव्हा. बघितलं, म्हणजे तू घोरतेस आणि आता खोटं बोलतेस. हो, पण मी रोज नाही ना घोरत. कधी कधीच घोरते. म्हणजे जेव्हा खूप स्ट्रेस मध्ये असते किंवा दमलेली असते तेव्हाच घोरते. याचा अर्थ लग्नानंतर या 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदा तू एवढी दमलीस किंवा स्ट्रेस मध्ये आहेस. तू रोज घोरतोस. मी तुला काही बोलते? मी नाही घोरत श्रुती. घोरणाऱ्या माणसाला कधीच कळत नाही की तो घोरतो. एक तर मी घोरत नाही, त्यामुळे तू माझ्यावर ढकलू नकोस. घोरत तू होतीस. अरे मग ठीक आहे ना, इतकं का बोलतोय? आणि तूच कबूल केलंस ना की 6 महिन्यात पहिल्यांदा मी घोरले. होऊ शकतं ना मग असं. आणि मी गाढ झोपेत असते, मला कसं कळणार मी घोरते? ते मी मुद्दाम नाही करत, ते येतं आपोआप असं. वा, काय सॉलिड एनर्जी आहे. यावेळी सुद्धा भांडतेस. आधी घोरून पकवलंस, आता भांडून पकवतेस. त्यापेक्षा झोप तू. मला काही इंटरेस्ट नाहीये भांडण्यात. झोपतेच आहे. मलाही तुझ्याशी भांडण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे, घोरते स्वतः आणि बोलते मला. अगं ए, मथुरा,
मथुरा उठ 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 लवकर. अहो, काय हो अजून 7 पण नाही वाजले, मला झोपू द्या जरा. अगं 7 नाही 12 वाजलेत 12. उठ उठ आधी उठ लवकर. काय हो तुमचं सकाळी काय झालंय? मी काय सांगतो ते नीट ऐक. ह्यांच्यात पुन्हा काहीतरी प्रचंड घोळ झालेला दिसतोय. घोळ? हो. ह्यांच्यात म्हणजे कोणाच्यात? अगं कार्तिक आणि श्रुतीमध्ये. अरे देवा, आता यांच्यात काय झालं परत? आणि तुम्हाला कोणी सांगितलं? अरे कोणी काही सांगायची गरज नाही. हॉलमध्ये जाऊन बघ जा. का? हॉलमध्ये भांडतायत दोघं? भांडत नाहीये, पण भांडणाचे पडसाद दिसतायत. तुझा लेक हॉलमध्ये झोपलाय सोफ्यावर. कार्तिक सोफ्यावर झोपलाय? हो. एवढं काय मग त्याच्यात? वाजता वाजता डोळा लागला असेल त्याचा. मी का तुला मूर्ख वाटलो का ग? तुला येऊन असा गदा गदा हलवून उठवायला? हा, मी नक्की सांगतो त्यांच्यात काहीतरी बिनसलंय. काल सुद्धा मी त्याला NSCचं विचारलं ना, तर श्रुतीबद्दल काहीतरी विचित्र बोलला आणि त्याला निघून गेला. काय 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 म्हणाला तुम्हाला? परफेक्ट शब्द आठवत नाहीत का मला, पण ती हल्ली बरंच काही सांगत नाही मला, असं काहीतरी म्हणाला. रात्री जेवायला सुद्धा आला नाही आणि आता चक्क हॉलमध्ये झोपलाय. मी सांगतो तुला, नक्की ह्यांच्यात काहीतरी कडाक्याचं भांडण झालेलं आहे. हा बघ, तुमचं ना काहीतरी असतं. तर कडाक्याचं भांडण झालं असतं तर आपल्या कानावर आलंच असतं ना. आपलं घर म्हणजे काय राजप्रसाद आहे का? 10-12 खोल्यात कोणाचंच कोणाला काही ऐकू जात नाही. काहीतरी उगाच सुतावरनं स्वर्ग गाठत जाऊ नका. मी काही इथे अर्थहीन बडबड करतोय का? हा, तुला प्रसंगाचा काही सिरियसनेसच नाहीये. लेखाला तिकडे हॉलमध्ये झोपलेलं बघून माझं बीपी वाढलंय इथे. आणि तू अशी रिॲक्ट करते जसं काही मी कार्तिक बद्दल नाही, त्या वर्तकांच्या प्रत्येक बद्दल बोलतोय. का? तू पण झोपतो हॉलमध्ये येऊन? हा, काय उत्साह आहे ना चेहऱ्यावरचा. बायकांना ना गॉसिप म्हणजे जीव की प्राण, नाही का? अगं उदाहरण दिलं मी, उदाहरण कळतंय तुला? प्रत्येकची पडली आहे हिला. मी माझ्या लेखाबद्दल इथे महत्वाचं काहीतरी सांगतोय. इतकी निर्विकार कशी राहू शकतेस का तू? माझ्या एकटाचाच मुलगा आहे का तो? हो, उगाच सकाळी सकाळी चिडचिड करत जाऊ नका. माझ्या म्हणण्याला या घरामध्ये काही अर्थ आहे की नाही पण? हो, म्हणजे आहे आहे. हसतेस काय तू? थट्टा करतेस माझी? आपण जेव्हा समोरच्याला एखादी गोष्ट कळकळीने सांगत असतो ना, तेव्हा समोरचा निर्विकार बसला की कसं वाटतं हे कळलं आता तुम्हाला? मी जेव्हा तुम्हाला काहीतरी येऊन सांगत असते ना, तेव्हा असाच चेहरा करून बसलेले असतात तुम्ही. आणि मला काय म्हणता तुम्ही? त्या दोघांचं आहे ना, ते दोघं बघून घेतील, करतील सॉर्ट आउट त्यांचं. ते तेवढे इनफ मॅच्युअर्ड आहेत. आता तुमची तत्व तुम्ही फॉलो करा आणि त्या दोघांना त्यांचा मॅटर सॉल्व्ह करू दे. आणि आता मला शांतपणे झोपू दे 10 मिनिटं. झोपू दे. ए अगं तू श्रुती, तिथेच अडकलीस तू अजून? 8 वाजलेत, उठा. काय? 8 वाजले? मी फक्त सांगतोय, इन्फॉर्मेशन देतोय, ऐकवत नाहीये. त्यामुळे तू आणखी घोरू आय मीन झोपू शकतेस. 8च वाजले. अरे कार्तिक, काय असं झोपायचं काय? मला उठवायचं होतंस ना तू. हे बघ, एकतर आधीच मी इथे नव्हतो आणि असतो तरी उठवलं नसतं. का? तेही जड जातं का तुला? अगं, काही जड वगैरे जात नाहीये. उगाच तुम्हाला असं वाटायचं की मी इंटरफेअर वगैरे करतोय म्हणून. कार्तिक, अरे तू काय ते मनात धरून बसलायस? मी रागाच्या भरात बोलून गेले होते ना. 8 वाजून 1 मिनिट आणि 45 सेकंद. 1 मिनिट.
खोलीत का नव्हतास? कारण मी हॉलमध्ये होतो. सकाळी सकाळी का बाहेर? सकाळी सकाळी नाही, मी रात्रभर हॉलमध्येच होतो, तिथेच झोपलो होतो. पण का? कारण तू घोरत होतीस चिंपांजी. काय? काय? नाही, तू काय म्हणालास आता? मी कुठे काय म्हणालो? तू मला काहीतरी म्हणालास कार्तिक. हे बघ, मी काही म्हणालो नाहीये, तू जा आवर. कार्तिक मी काय कार्तिक? काही नाही. आई मला एक कप. आई तू अंडी का उकडतेस? अरे घाबरू नकोस, मी खाणार नाहीये, तुझ्याच बायकोसाठी ठेवलीत अंडी उकडायला. अगं पण ह्या किचन मध्ये याआधी नॉनव्हेज हा शब्द सुद्धा उच्चारू दिला नव्हतास तू, आणि आता? हो मला मान्य आहे, कारण मी श्रुतीला परमिशन दिली आहे ना अंडी उकडायला आता. हे बघ आई, एवढं काही करायची गरज नाहीये, मी करतो, तू बाजूला. अरे थांब रे बाबा, तू केलंस काय आणि मी केलं काय, एकूण एकच आहे ना. बरं मला सांग, अरे 8 वाजून गेले, श्रुतीचा अजून पत्ता नाही, उठली नाही का अजून? आई ते हे बघ कार्तिक, घर म्हणलं की एकमेकांना ऍडजस्ट करून घ्यावंच लागतं. एखाद्या व्यक्तीसाठी सगळ्यांनी ऍडजस्ट करायचं, आणि त्या व्यक्तीने मात्र तिच्या मनाला येईल तसं वागायचं. याला काय अर्थ आहे? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.